वायनाड केरळमध्ये जे भूस्खलन झाले त्यामध्ये 350 पेक्षा जास्त माणसे दगावली आहेत। बेपत्ता माणसांचा अचूक आकडा अजून तरी निश्चित करता आलेला नाही। कितीशे एकर परिसराला याचा फटका बसला आहे याचे आकडे मागाहून सिद्ध होतील। पण हे संकट का कोसळले या संदर्भात शशीधरन नावाच्या रिटायर्ड डिव्हिजनल फॉरेस्ट ऑफिसरचे जे निवेदन प्रसिद्ध झाले आहे त्याचा आशय समजून घ्यायला हवा। 1992 साली शशीधरन हे वायनाडमध्ये DFO म्हणून काम करत होते। त्या काळातच जंगलाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधकामाची सुरुवात झालेली होती। झाडे तोडा, जमीन बळकावा, बांधकाम करा, तुमच्यावर सरकारी यंत्रणेचा वरदहस्त आहे। तुम्हाला वाटेल, मनाला येईल तो जंगलाचा भाग बळकवा, बांधकाम करा। शशीधरांनी जंगल खात्याच्या कर्मचाऱ्याच्या सहाय्याने अतिक्रमणे हटवण्याची मोहीम सुरू केली। त्यांनी 37 एकर एवढ्या क्षेत्रातील अतिक्रमणे हटवलीही, पण तेथील राजकीय नेत्यांना जंगल खात्याची ही कारवाई मान्य नव्हती। त्या परिसरातील रामचंद्रन नावाच्या आमदाराने गावकऱ्यांना चिथावले। अतिक्रमण हटवण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर हल्ला करण्यासाठी स्थानिक माणसांना प्रेरित केले। गुंड प्रवृत्तीची माणसे सर्वत्र असतात, कोणीतरी छू म्हणणारा नेताच त्यांना हवा असतो। मुंदाकाई गावाच्या परिसराला या भूस्खलनाचा सर्वात जास्त फटका बसला आहे। त्या गावाच्या डोंगर उतारावर अनेक टुरिस्ट रिसॉर्ट्स उभारलेले होते। यापैकी काही इमारती तर 45 डिग्री एवढा उतार असणाऱ्या जमिनीवर बांधण्यात आल्या होत्या। हे सारे अतिक्रमण होते, अनधिकृत होते, पण त्यांना राजकीय पक्षांचे पुढारी आणि प्रिस्ट्स यांचे संरक्षण होते। त्या परिसरातील 400 माणसांना एकत्र केले गेले। त्यांनी जंगल खात्याच्या माणसांवर दगडफेक सुरू केली। हे आक्रमण नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले। गावकऱ्यांनी जंगल खात्याच्या 6 जीप्स पेटवून दिल्या। जंगल खात्याची माणसे 80 होती। हल्लेखोर संख्येने 400 पेक्षा जास्त होते। जंगल खात्याचे कामगार त्यामध्ये जखमी झाले। हवेत गोळीबार करून शशीधरनच्या माणसांना कसेबसे तेथून पळून यावे लागले। अतिक्रमण हटाव मोहीम कायमची थांबली। गेल्या आठवड्यात ज्या क्षेत्रात भूस्खलन झाले आहे तो हाच परिसर आहे। ज्यांनी जंगल खात्याच्या माणसांवर दगड फेकले त्यापैकी काही माणसे किंवा त्यांचे वारस या भूस्खलनात गाडले गेले असण्याची शक्यताही आहे। जे व्हायचे ते घडून गेले आहे। यानंतर अशा घटना सतत घडत राहणार आहे। याचे महत्त्वाचे कारण वेगाने वाढत जाणारी लोकसंख्या हे आहे। माणसांना राहण्यासाठी, उद्योगासाठी जागा हव्या आहेत, त्यासाठी पुरेशा जागाच उपलब्ध नाहीत। देशाची लोकसंख्या 145 कोटींच्या पलीकडे पोचली आहे। एवढ्या माणसांना पुरेशी भूमी आपल्याकडे नाही। माधवराव गाडगीळ यांनी पश्चिम घाटातील वनसंपदा जपण्यासाठी अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या, पण राजकीय नेते त्याचे पालन करायला तयार नाहीत। परिणामी वायनाडसारख्या आपत्ती येतच राहतील। शेकडो नाही, हजारो माणसे मरतील। जेव्हा कदाचित काही लाख माणसांना नैसर्गिक आपत्तीचा असह्य असा तडाखा बसेल तेव्हाच कदाचित माणसे शहाणपणाने वागायला शिकतील। तशी परिस्थिती उद्भवण्याची वाट पाहायची का निसर्गधर्माच्या नियमाचे पालन करण्याची सुरुवात करायची हा निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायचा आहे। कृपया यावर गंभीरपणे विचार करावा ही विनंती आहे। धन्यवाद।